लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह राष्ट्रवादीला मिळालं नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। जयंत पाटील यांच्या वक्तव्याला आता आनंद परांजपे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। लक्षद्वीप अरुणाचल प्रदेशमध्ये आम्ही घड्याळ चिन्हावरच लढणार आहोत। चुकीच्या माहितीवर कार्यक्रम केला तर तो इनकरेक्ट होतो। आनंद परांजपे यांनी जयंत पाटलांना हा टोला लगावलाय। लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार म्हणून फैजल सध्याचे तिथले सिटिंग खासदार हे तिथं आमचे प्रतिनिधी म्हणून काम करतायत आणि ते 100% निवडून येतील अशी तिथली परिस्थिती आहे। त्या न्यायप्रविष्ट असणारं घड्याळ हे महाराष्ट्रापुरतं आहे। देशात दुसऱ्या राज्यात ते मिळत नाही असं दिसतंय। त्यामुळं तिथला जो उमेदवार त्यांनी उभा केलेला आहे त्याला आज घड्याळ हे चिन्ह मिळालेलं नाही। लक्षद्वीप इथे होणारी लोकसभेची निवडणूक इथे देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे। तशा प्रकारची अधिसूचना 23 मार्चला अरुणाचल प्रदेशबद्दल निवडणूक आयोगाने काढली आहे आणि लक्षद्वीपबद्दल 24 मार्चला अधिसूचना काढण्यात आली। पण खोडसाळपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं ज्येष्ठ नेते जे कायम हे वाक्य वापरतात की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो, चुकीच्या माहितीवर कार्यक्रम करायला गेल्यानंतर इनकरेक्ट कार्यक्रमच होतो, हे त्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्षात ठेवावं।